नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर पालिकेनं बुलडोझर फिरवला. फहीम खानच्या परिवारानं पालिकेच्या काही जागेवरती अतिक्रमण केल्यामुळे पालिकेनं कारवाई करत त्याचं घर पाडलं. नागपूरमधली संचारबंदी हटवल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांना मोठा दिलासा मिळालाय. 31 मे पर्यंत रायगडावरनं वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा. समाधीबाबत ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे नाहीत अशी मागणी करणारं पत्र संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलंय. रायगडावरील वाघ्या कुत्रा हटवला गेलाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन तो काढून टाकावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. शिवरायांवरनं जुने इतिहास कालातील मुद्दे का काढले जात आहेत? औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता काढण्याची गरज काय असे सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारलेत. जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले. बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला शिरूर कोर्टात हजर केलं जाणार आहे. खोक्याला पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते का की न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला. त्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे मुधोजी भोसलेंनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांड प्रकरणी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली. बस चालकाला बेन्झिन केमिकल कसं काय मिळालं? बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आसन बसवण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न पोलिसांकडून विचारले जात आहेत. चौकशी केली जाते. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरनं वाद निर्माण झालाय. कुणाल कामराविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबईतील एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरून आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली. या तोडफोडी प्रकरणी शिवसेनेचे युवा सेना सरचिटणीस राहुल कन्नाल आणि वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलंय. उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करणं अयोग्य आहे. कोण गद्दार कोण खुद्दार हे जनतेनं दाखवलंय याची माहिती कामराला हवी. कॉमेडी करा पण नेत्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. कुणाल कामरानं माफी मागावी. स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. शिंदेंबाबत लोकांच्या मनात आदर आहे याची जाणीव असली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संविधानानं बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जपून करायला हवा. विचार मांडताना प्रश्न निर्माण होता कामा नये असं म्हणत कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरनं अजित पवारांनी कान टोचले. कुणाल कामराचा स्टुडिओ तोडला ही गुंडागर्दी आहे. आता त्याची भरपाई कोण देणार असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. नुकसान दंगलखोरांकडनं भरून घेणार का असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला कमकुवत गृहमंत्री मिळालाय. कोणतीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या कंट्रोलमध्ये नाही अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं असं आव्हान राऊतांनी दिलं. राऊतांकडे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. भाडोत्री माणसांचा वापर करून टीका करतात असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्केंनी केला. सापाच्या शेपटीवर पाय देऊ नका. फणा काढला तर भारी पडेल असा इशारा नरेश म्हस्केंनी दिला. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत याचं भान कुणाल कामरानं ठेवायला हवं होतं असा हल्लाबोल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. तर कुणाल कामराचं लोकेशन शोधण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कामराच्या वक्तव्याचा भरत गोगावलेंनी सुद्धा जाहीर निषेध केला. कामराला समर्थन देणारेच त्याचे बोलवते धनी आहेत असं गोगावले म्हणाले. नेत्यांवरती टीका करून प्रसिद्धीचा प्रयत्न सुरू आहे. कॉमेडियनवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी परिणय फुकेंनी केली.
शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या बॉसला खुश करण्यासाठी आंदोलन करतायत असा टोला रोहित पवारांनी लगावला. तर आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही अशी मात्र नेत्यांनी टीका हलक्यात घ्यायला हव्यात असं देखील रोहित पवार म्हणाले. कुणाल कामरानं केलेल्या गाण्यावरनं वाद निर्माण झाल्यानंतर निलेश राणेंनी कुणाल कामराला थेट इशारा दिला. कुणाल कामरा दिसतात तिथे फटाके टाकणार असं ट्विट करत त्यांनी हल्लाबोल केला. कुणाल कामरा जे बोलला ते जर आवडलं नाही तर त्याच्या विरोधात कायद्यानं लढणं अपेक्षित आहे. मात्र स्वतः सत्तेत असताना असा कायदा हातात घेत शिवीगाळ करणं, तोडफोड करणं कितपत योग्य आहे असा सवाल अंजली दमानी यांनी विचारला. तर कामरावरती कारवाई करण्याआधी शिंदे गटाच्या आंदोलनकर्त्यांविरोधात तक्रारी दाखल करा अशी मागणी त्यांनी केली. कांदा हे पीक राजकीय मुद्दा बनतोय. वारंवार कांदा उत्पादकांवरती अन्याय होतो, देशात अन्याय होतोय. मात्र इथून पुढे तरी कांद्यावरची निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लावू नये अशी मागणी सदाभाऊ खोजे यांनी केली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत गेल्या 3 महिन्यांपासून रस्सीखेच सुरू असतानाच राज्यामध्ये पद आणि निधी वाटपाच्या धोरणावर महायुतीमध्ये मात्र एकमत झालं. अजित पवारांनी नांदेड सोबतच लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्यांच्या मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी होईल त्यांचं वेगळ्या पद्धतीनं कौतुक होईल, त्यांना विश्रांती दिली जाईल असा इशारा अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला. बिनकामाचे धंदे करणाऱ्या कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंची माफी मागावी अशी मागणी शीतल म्हात्रेंनी ट्विटवरून केली आहे. माफी मागितली नाही तर असंघाशी संघ करणाऱ्याला आणि त्याच्या आकाला सुद्धा शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागेल असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात युवा सैनिक आक्रमक झालेत. कामराच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला असून ज्या विभागातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात त्या विभागात असलेल्या पोलीस ठाण्यात त्याला हजर करा अशी मागणी युवा सैनिकांनी केली. वर्ध्याच्या आर्वीतील भाजप नेते दादाराव केचे यांची विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पहिल्यांदाच दादाराव केचे आर्वी शहरामध्ये पोहोचले असता भाजप कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात जेसीबीनं फुलांचा वर्षाव करत दादाराव केचे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील हरणे, पाचपंढरी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे दापोली मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. पाणी योजनेवरनं आमदार मोनिका राजळे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलंच धारेवर धरलं. या योजनांचा सर्वसामान्य माणसांना कुठेही फायदा होताना दिसत नाही असा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केलाय. तर तालुक्यातील आढावा बैठकीच्या वेळी गावकऱ्यांनी समस्यांचा पाडा वाचल्यानंतर मोनिका राजळे चांगल्याच आक्रमक झाल्या. रायगड जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागलाय. जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये सध्या 53% पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यामध्ये ही परिस्थिती आणखी निर्माण झाली तर मे महिन्यापर्यंत पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मुणगे आणि मोरवे समुद्रकिनारी असलेली कासववाडी कासवांची अंडी एकत्र करून त्यांचं संरक्षण कुंपण बांधून जतन करण्यात आलंय. या अंड्यातनं बाहेर आलेल्या कासवांच्या पिलांना समुद्रात सोडलं जाईल. पुण्यामध्ये आमिर खाननं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात देशमुखांच्या मुलांची भेट घेत आमिर खाननं मुलांचं सांत्वन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कार्यालयीन कामकाजाबद्दल फीडबॅक मागवण्याची QR कोड प्रणाली पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं कामकाज पारदर्शक व्हायला मदत होईल. अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध संवर्गातील 503 पदं रिक्त आहेत. जुन्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवरती ताण निर्माण होतोय. त्यामुळे रुग्णांना सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागतंय. होलिकोत्सवानंतर परतीच्या प्रवासाच्या वेळी महामार्गावरती वाहतुकीचे नियम मोडणं चाकरमान्यांना महागात पडलं. रायगड वाहतूक पोलिसांनी 4,69,000 रुपयांचा दंड वसूल केलाय.
भुसावळ विभागातील म्हसावत स्थानकात यार्ड पुनर्रचनेचं काम हाती घेण्यात आलंय. त्यासाठी ब्लॉक घेतल्यामुळे आजपासून 26 तारखेपर्यंत भुसावळ, देवळाली, बंडेरा, नाशिक या अप डाऊन मार्गाने धावणाऱ्या मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या. हिंगोली जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,37,00,000ची 144 प्रकरणं निकाली काढण्यात आली. मी महाराष्ट्रीयन आहे आणि मी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार असं म्हणत गौतमी पाटीलनं पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणाचा सावळा गोंधळ समोर आलाय. महिला शिक्षकांऐवजी मुलांना मजूर महिला शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 200 रुपये रोजंदारीवरती शेलूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मजूर महिलांना नोकरी लावण्यात आली आणि बाल संगोपनाच्या नावाखाली 2 शिक्षिका वर्षभरापासून रजेवर गेल्यात आणि या प्रकरणामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. गोंदिया जिल्ह्यातनं हैदराबाद करता विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. नवी मुंबईतील विमानतळ बनल्यामुळे त्या ठिकाणीच विमान उतरवण्यासाठी स्लॉट उपलब्ध होतील अशी माहिती मिळाली आहे. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं स्ट्रक्चरल ऑडिटचं काम मंदिर संस्थाननं खासगी पुरातत्व विभागाच्या संस्थेकडनं करून घेण्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्याची मागणी केली. या प्रकरणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेणार अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत सोलापूर ग्रामीण दलाचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण वाढलंय. जवळपास 80% गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलंय अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलार यांनी दिली.